जय महाराष्ट्र मित्रांनो, मी शाहरुख बागवान रायगड। आज रायगड जिल्ह्याचे सर्व संघटना आणि संस्थाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी सर्व एकत्र येऊन जिल्हा कलेक्टर ऑफिसचे बाहेर जमा झालेले आहेत। त्यांचे जमा होण्याचे कारण फक्त एकच आहे की दिव्यांग कल्याण विभाग सचिव महाराष्ट्र राज्य श्री तुकाराम मुंडे साहेब यांचे पदावरून बदली करण्यात आलेली आहे। या बदलीचा जाहीर निषेध सर्व दिव्यांगांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन निवेदन दिलेला आहे। तर आम्ही पण आज रायगड जिल्ह्याचे सर्व संघटना आणि संस्था एकत्र येऊन आज आमचे जिल्ह्याचे कलेक्टर श्री किशन जावले साहेब यांना निवेदनपत्र देण्यात आला आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की आम्ही त्यांना निवेदनपत्र दिलेलं आहे आणि सर्व दिव्यांग आणि बहिणी इथं उपस्थिती राहून आपले श्री तुकाराम मुंडे साहेबांनी जे 4 ते 5 महिन्यामध्ये जे करून दाखवलेलं आहे त्या आज 35 वर्ष पूर्वी कधीही झालेला नव्हता आणि आज पहिल्यांदा एवढं चांगलं काम श्री तुकाराम मुंडे साहेबांनी केलेलं आहे। आणि असं व्यक्ती आम्हाला मार्गदर्शनासाठी भेटलेला आहे। त्यांनी आमच्यासाठी दिव्यांगांसाठी जे कायदे होते ते कायदे त्यांनी सर्वांसमोर जाहीर केलं आणि सगळे दिव्यांगांना एकत्र जमा करून एक दिव्यांग पोर्टल सहाय्यक पोर्टल उघडून त्यांना एका बटनावर आपला काम चालू केला। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जनता काय म्हणतोय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जनताचा पण आपण ऐकून घेऊया का जनता त्यांचे बद्दल काय सांगत आहेत। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। चला तर पाहूया। मित्रांनो, मी शाहरुख बागवान रायगड। आपण सर्वांना आजचा जो अलिबाग नियोजन ठरवलेला आहे तो आज आम्ही अलिबागला हे इथे जिल्हा कार्यालयामध्ये इथं आम्ही उपस्थित आहोत। आता सध्या आपण बघू शकता हे सर्व दिव्यांग इथं बघा सर्व दिव्यांग बसलेले आहेत आणि ह्या साईडला पण बघू शकता आपण हे बघा सगळे दिव्यांग इथं बसलेले आहेत आणि मोर ते जिल्हा कलेक्टर ऑफिस आहे हे बघू शकता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आपल्याला सर्व दिव्यांगांना बांधवांना मला एवढंच बोलायचं आहे का जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी घोषणा केलेली आहे ते त्यांना आपल्या सचिव पदावरनं दिव्यांग कल्याण सचिव पदावरनं त्यांना बदली करण्यात आलेली आहे। तर त्याचा आम्ही जाहीर निश्चित करायला आलो आहे। काय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला नम्र विनंती आहे का त्यांची तुम्ही थोडासा दिव्यांगासाठी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि 6 महिन्यानंतर 75% त्यांनी काम सक्सेसफुल केलेलं आहे आपल्या दिव्यांगासाठी। त्यांना हक्काचा त्यांना कसं त्यांना ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांना कसं जगता येईल त्यांना पहिले कोणच दुर्लक्ष करायचं सर्व कार्यालयामध्ये दुर्लक्ष करायचं पण त्या माणसांनी येऊन आम्हाला आमची पहिचान करून दिली आणि त्यामध्ये आमचा एक अस्तित्व निर्माण झाला। तर ते तुकाराम मुंडे साहेब मी तुमचा पण खूप खूप धन्यवाद करतो का तुम्ही या पदावर असून आम्हाला चांगले पद्धतीने तुम्ही आम्हाला एक मार्गदर्शन दाखवला आणि चांगल्या पद्धतीशी निवेदन केला। तर आपण जनताशी बोलूया। इथं जनता बसलेली आहे। तर माझं नाव दिगंबर राजाराम पवार। हां, आपण काय बोलू शकता? पोस्ट फौजांबोडी तालुका महाड जिल्हा रायगड। हां, मी महाराष्ट्र शासनाला एकच विनंती करेन की तुकाराम मुंडे सर यांनी आत्तापर्यंत जे दिव्यांगांवरती होणारे अन्याय आणि या अन्यायाला मोठ्या प्रमाणामध्ये न्याय देऊन या ठिकाणी आम्हाला योग्य पद्धतीचा पुढे वाटचाल केलेली आहे आणि आम्हाला दिव्यांगांसाठी खूप प्रकारच्या ज्या रखडलेल्या स्कीमा होत्या त्या त्यांनी आम्हाला मंजूर करून आतापर्यंत आम्हाला दिव्यांगांसाठी चांगल्या मोलाचं सहकार्य केलेलं आहे। मी महाराष्ट्र शासनाला एक विनंती करेन की तुकाराम मुंडे सरांची जी बदली आहे ती तात्काळ रद्द करून आमच्या दिव्यांग सचिवपदीच त्यांची पुन्हा तिथेच नियुक्ती असावी ही आपणास विनंती। धन्यवाद साहेब। अध्यक्ष मॅडम, तुम्हाला काय बोलायचं आहे तुकाराम मुंडे साहेबांच्या बद्दल? बोला।
व्हिडिओ सेंटरची कुठं समोरून बोला जरा. सामाजिक विकास संस्थेचे आपले जलगावकर साहेब यांनी असं सांगितलं की आपल्याला मुंडे साहेब तुकाराम मुंडे साहेबांची बदली होत आहे, तर आपल्याला मोर्चा काढायचा आहे की तात्काळ त्यांनी बदली न करावी, त्यांचा इथंच पद राहायला पाहिजे असा आमच्या दिव्यांगांचा हक्क आहे की त्यांनी इथंच राहावं. आज आपण रायगड जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संस्था एकत्र आलेलो आहोत. आपण सर्वांनी मागच्या 2 दिवसापासून इच्छा व्यक्त केली की खरोखर दिव्यांगांसाठी जे दैवत ठरले किंवा दिव्यांगांसाठी देवदूत म्हणून धावून आलेले माननीय राज्याचे सचिव तुकाराम मुंडे साहेब यांची बदली झाल्याबद्दल रायगड जिल्ह्यातील आपण सर्व संस्थांनी जी विनंती केली की आपल्या वतीने एक निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांना द्यावं, यासाठी आपण सर्व संस्था याच्यात कर्मचारी संस्था संघटना देखील आपल्याबरोबर एकत्र येऊन आज रायगड जिल्ह्यातील सगळ्या दिव्यांग संघटना संस्था यांच्या वतीने आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे. आणि मला वाटतं की आजचा जे महाराष्ट्रभर एकाच वेळेला जे निवेदन द्यायचा कार्यक्रम आहे त्याच्यात नक्कीच शासनाला आपली दखल घ्यावी लागेल आणि किमान दिव्यांगांचा जो आक्रोश आहे हा तरी शासनाच्या लक्षात येईल. धन्यवाद. या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या लोकांनी जरी आपल्या इकडे आलं तर पूर्ण योजनेचे फॉर्म आपल्या टेबलवरती आहेत आणि त्या ठिकाणी योजनेचे फॉर्म भरून दिले जात आहेत. त्याच्यामुळं पुरेपूर त्याचा फायदा घ्यावा. आणि आज जे विषय होते आपण ह्या ठिकाणी पोचलेलो आहात, खरं साहेबांचं कौतुक करूसं वाटतं जे साईनाथ पवार साहेब या ठिकाणी काम करत आहेत. आज ते स्वतः दिव्यांग आहेत आणि आज कर्मचारी वर्गात काम करतात, त्यांच्याकडे वेळ नसताना सुद्धा आज आपल्यासोबत हे ह्या रायगड जिल्ह्याचे नाही, या महाराष्ट्रात दैवत बोललं तरी कमी शब्द पडतील, एवढं कौतुक करण्यासारखं त्यांचा विषय आहे. आणि आपण प्रत्येकाने या ठिकाणी काम करत असताना जे पारदर्शक म्हणून आपण पूर्ण संस्था काम करतो. या ठिकाणी साहेबांनी सांगितले ह्या जिल्ह्यामध्ये 30-35 संस्था काम करतात म्हणून. काही लोक आहेत ते लबाडीचे धंदे करत असतील किंवा अजून काय करत असतील, आपण त्यांच्यावरती दुर्लक्ष करून आपण पारदर्शकने काम करायचं, निस्वार्थाने सेवा करायची, प्रामाणिकपणे सेवा दाखवायची आणि त्या सेवातनं त्या कामातनं त्यांना उत्तर द्यायचं. आपण कुणाच्या विरोधात बोलू नये, त्याच्या आपल्या कामातनं त्यांना उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आणि जे खरं तर आज माननीय तुकाराम साहेबांनी जे ह्या पदावरती ते सचिव पदावरती बसले मंत्रालयामध्ये आणि तिथून जे काम त्यांनी चालू केले, खरोखर ते पारदर्शक त्यांनी काम दाखवलेलं आहे. जे अन्याय आणि हक्क जगण्याचा अधिकार जो खरं पाहिजे होता दिव्यांगांना, आज कित्येक वर्ष हे चाललेलं आहे, परंतु कुणी त्याचं प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आहे, सोडवलं नाही आहे. परंतु तुकाराम हे मुंडे साहेब त्या ठिकाणी बसले आणि त्या पदावरती त्यांनी जी सुरुवात केली, आज साहेबांनी सांगितले, साईनाथ पवार साहेबांनी एका बटनावरती सगळं काम आता त्यांनी आणून ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्याला कुठं जायची गरज नाही आहे, कुणाला पैसे द्यायची गरज नाही आहे. तर आपण कुठेही काम करत असताना आपले संस्थेचे अधिकारी असतील त्यांना भेटा, त्यांच्या कार्यालयामध्ये भेट द्या, त्यांच्याकडे विषय मांडा. पण कोण चुकीची तुमच्याकडे लोक येत असतील तर त्यांच्यापासून सावध राहा. कार्यक्रम जी बदली तुकाराम मुंडे साहेबांची जी होत आहे या संदर्भात आपण इथं निवेदन दिलेलं आहे. 2 ठिकाणी आपण कार्यालयामध्ये वेळ दिलेला आहे आणि आपण आपल्या कामातनं वेळ विकून या ठिकाणी प्रत्येकाने आपलं वेळ खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि तसंच आपले साईनाथ पवार साहेब नेहमी आपल्या पाठीशी राहावं आणि सदैव आम्ही त्यांच्या पाठीशी राहून या ठिकाणी काम करू. या जिल्ह्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही आणि सक्षम दिव्यांगांना करण्यासाठी एक नियंत्रण त्यांच्याकडे आहे. त्यांनी नेहमी आम्हाला पुढं काम करण्यासाठी कधी अर्ध्या रात्री कॉल करावा आणि त्यांच्यासाठी उभा आहात असं मी सर्वांमध्ये विषय चर्चेत करून त्यांचे मी ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आणि हे रायगड जिल्ह्याचे उपसभापती साहेब यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. सर्व दिव्यांगांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून श्री इम्रान जलगावकर साहेब श्री संस्थापक अध्यक्ष त्यांनी पण तिथं त्यांचं उपसभापतीचा स्वागत करण्यात आला होता. तर आपली ही व्हिडिओ संपली. धन्यवाद.